नाव समीक्षा पंडित भोकरे। मी आज तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्यावे। फेब्रुवारी 1948 सशस्त्र लढ्याची धावपळ, महिलांची असामान्य कामगिरी। 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण हैदराबाद संस्थानावर उषः काळ होता। काळ रात्र झाली अशी स्थिती निर्माण झाली, कारण निजामालाही स्वातंत्र्य मिळाले। त्याने राजेशाही टिकवण्याचा निर्णय घेतला। स्वतंत्र भारतात पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या। क्रांतिकारकांच्या हातात शस्त्रे आली, पण ही शस्त्रे पुरवली ती मराठवाड्यातल्या रणरागिणींनी। निजामाला वटणीवर आणण्यासाठी शस्त्रे पुरवणाऱ्या महिलात राजकुंवर काबरा यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे। मराठवाड्यातील स्त्री शक्ती जागृत झाली। नांदेडमधील कावेरीबाई बोधनकर, शकुंतलाबाई साले, आशाताई वाघमारे, गीताबाई चारठाणकर तर दगडाबाई शेळके या रणरागिणींनी शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी सशस्त्र लढ्यासाठी अहमहिमिकेने पुढे आल्या। दगडाबाई शेळके यांना विदर्भातून होमगार्डचे प्रशिक्षण मिळाले। त्यांच्यामुळे लढ्याला निर्णायक वळण मिळाले। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय भारत, जय महाराष्ट्र।